ITI ला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ITI ऍडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. तुम्ही 10वी पास किंवा नापास असला तरी सुद्धा ITI ला तुम्ही फॉर्म भरू शकता. ITI ऍडमिशनचा ऑनलाईन जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा A to Z प्रोसेस सांगणार आहे आणि त्याबरोबरच ट्रेड सिलेक्शन कसं करायचं असतं, कॉलेज कसे सिलेक्ट करायचे असतात, जो ऑप्शन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे, A to Z माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर हा युट्यूब चॅनल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वात प्रथम तुम्हाला admission.dvet.go.in या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला अकाउंट उघडायचं आहे. अकाउंट उघडण्यासाठी सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की तुम्ही 2017 ते 2025 या दरम्यान तुम्ही ITIचं रजिस्ट्रेशन या वेबसाईटवरती केलं होतं का? केलं असेल तर येस करायचं आहे, रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, नाव टाकायचं आहे आणि जन्मतारीख टाकायची आहे. नसेल केलं, तुम्ही पहिल्यांदाच इथे ITIचा फॉर्म भरत असाल तर इथे नो करायचं आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन येतो, हॅव यू रजिस्टर फॉर MSBSVET जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तर येस करायचं, प्रोफाईल ID आहे, फर्स्ट नेम आणि डेट ऑफ बर्थ टाकायची. नसेल केलं तर नो करायचं. नो केलं की इथे तुम्हाला डिटेल्स टाकायला विचारेल ॲज पर आधार कार्ड. आधार कार्डवरती जसं नाव असेल तसं फर्स्ट नेम टाकायचं, त्यानंतर मिडल नेम म्हणजे मधलं नाव तुमचं वडिलांचं वगैरे असेल, त्यानंतर लास्ट नेम आडनाव टाकायचं, त्यानंतर कॅन्डिडेट नेम ॲज पर आधार इथे दाखवलं जाईल आधार कार्डवर जसं आहे तसं, त्यानंतर मेल फिमेल जे काय असेल ते इथे सिलेक्ट करायचं, त्यानंतर पुढे डेट ऑफ बर्थ आधार कार्डवरती जशी जन्मतारीख असेल तशी जन्मतारीख इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर खाली मोबाईल नंबर तुम्हाला विचारला जाईल, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ID असेल तर ईमेल ID तुम्ही टाकू शकता. ईमेल ID मॅन्डेटरी नाही. त्यानंतर खाली येऊन तुम्हाला एक प्रश्न सिक्युरिटी क्वेश्चन विचारला जाईल. यापैकी कोणताही तुमचा आवडता प्रश्न निवडा आणि त्याचं उत्तर इथे या ॲन्सरमध्ये लिहा आणि ते लक्षात ठेवा. त्यानंतर पासवर्ड एक बनवायचा आहे, तुमचं नाव @123 अशा पद्धतीने पासवर्ड बनवा आणि कॅप्चा व्हेरिफिकेशन हे इथे त्याचं उत्तर लिहून रजिस्टर बटनावरती क्लिक करा. त्यानंतर रजिस्ट्रेशन तुमचं होईल, तुमचं नाव दाखवलं जाईल आणि इथे लॉग इन ID हा जपून ठेवायचा आहे, याचा फोटो काढून ठेवा. हा जो लॉग इन ID आहे हा आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन करायचं आहे. पुढे येऊन इथे तुम्हाला लॉग इन करायला विचारेल तर इथे जो काही लॉग इन ID आहे तुमचा पेस्ट करा किंवा टाईप करा आणि जो पासवर्ड तुम्ही बनवला होता आत्ता तो पासवर्ड टाका आणि जो कॅप्चा आहे त्याचं कॅप्चाचा ॲन्सर इथे टाका आणि साइन इन बटनावरती क्लिक करा. साइन इन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. आता इथं प्रोसीड टू फिल प्रोफाईल हे जे बटन दिसतंय तुम्हाला निळ्या रंगाचं त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जो काही फॉर्म आहे तो भरायचा आहे. आता इथे पहा प्रोसीड टू इथे ओके करायचं आहे. आता पर्सनल डिटेल्समध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम हे ॲटोमॅटिकली येईल आणि काही बदल करायचं असं करू शकता. तर इथे काही माहिती ॲटोमॅटिकली आलेली आहे, जन्मतारीख वगैरे सगळं आलं आहे. आता आधार नंबर विचारला जाईल तर तुमचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि पुढे व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. आधार नंबर व्हेरीफाय तुमचा सक्सेसफुली होईल. त्यानंतर खाली आधार कार्ड ऑफ द कॅन्डिडेट म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ही त्याची आधार कार्ड व्हेरिफिकेशनची इथे नोटिफिकेशन आहे. त्यानंतर अपार ID. आता हा अपार ID तुम्हाला इथे टाकावं लागेल. आता अपार ID कसा काढायचा, कुठे काढायचा, भरपूर प्रश्न पडतात, तुमच्याकडे नसतो तर अपार ID मराठी कॉर्नर असं यूट्यूबवरती सर्च करा आणि हा अपार IDचा व्हिडिओ बघा. तुम्हाला अपार ID जो आहे तो भेटून जाईल. अपार ID काढून घ्या, काढला नसेल तर, आणि जर असेल तर तो अपार ID तिथे 12 डिजिटचा टाकून घ्या. त्यानंतर ॲन्युअल फॅमिलीचं जे काही इन्कम आहे तुमच्या ते इन्कम इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर ब्लड ग्रुप जे असेल तुमचं ते ब्लड ग्रुप इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. झालं तुमचं. अपार ID 12 डिजिटचा टाकला, फॅमिली इन्कम टाकला, त्यानंतर ब्लड ग्रुप टाकला, ही माहिती टाकली. मोबाईल नंबर ॲटोमॅटिकली येईल. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर टाका, ईमेल ID मॅन्डेटरी नाही. डू यू हॅव व्हॉट्सअप नंबर असेल तर येस करा आणि व्हॉट्सअप नंबर नसेल तर नो करा, असेल तर येस करून व्हॉट्सअप नंबर टाका आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा. ही एक प्रोफाईलची बेसिक डिटेल्स टाकून घ्यायची आहे, सेव्ह करायचे. त्यानंतर पुढे करस्पॉन्ड्स ॲड्रेस विचारला जाईल. करस्पॉन्ड ॲड्रेसमध्ये ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईनमध्ये 2 सगळा पूर्ण आधार कार्डनुसार ॲड्रेस टाका, पिनकोड टाका आणि जिथे तुम्ही राहतायत आत्ता जिथे तुम्ही राहताय ते स्टेट, डिस्ट्रिक्ट, जिल्हा, कुठल्या तालुक्यामध्ये तुम्ही राहताय, कुठल्या गावामध्ये तुम्ही राहताय ते इथे टाका आणि परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्ड ॲड्रेस जर सेम असेल तर येस करा, नसेल तर परमनंट ॲड्रेस खाली तुम्ही टाकू शकता नो करून. तर इथं सेम आहे त्यामुळे येस केला आणि सेव्ह अँड कंटिन्यू करा. त्यानंतर ऑर्फन डिटेल्स म्हणजे अनाथ, जर तुम्ही अनाथ असाल
तर इथे तुम्ही टाकू शकता येस आहे. आणि अनाथांचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर अनाथ असेल, अनाथाचं सर्टिफिकेट असेल तर येस करून तुम्ही माहिती द्या, नसेल तर नो करा. त्यानंतर खाली पाहू शकता फादर डिटेल्स विचारले जातील. आता फर्स्ट नेम, फादरचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, फादरचं पूर्ण नाव टाकून घ्या. ऑक्युपेशन, फादर तुमचं नक्की काय करत आहे ते, वडील काय करतायत ते, फार्मर आहे, सेल्फ एम्प्लॉय आहे, काय प्रायव्हेट सर्व्हिस करतायत, कुठं आहेत, ते सगळी इथे माहिती सिलेक्ट करा. त्यानंतर ॲन्युअल इन्कम विचारला जाईल. वडिलांचा जो काही इन्कम असेल तो टाकू शकता, नसेल तर नो इन्कम तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने करू शकता. किंवा काही काम करत नसेल तर नॉट एम्प्लॉयसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने हे आहे. त्यानंतर डोमासाईल स्टेट, महाराष्ट्रामध्येच राहतात तर महाराष्ट्र इथे सिलेक्ट करा. डोमासाईल डिस्ट्रिक्ट, कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय, म्हणजे तुमचे पालक राहत आहेत ते इथे, वडील राहत आहेत ते सिलेक्ट करा. त्यानंतर मदर्स डिटेल्स, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, आईचं पूर्ण नाव टाकून घ्या. आई नक्की काय करते ते ऑक्युपेशनमध्ये, व्यवसायाच्या याच्यामध्ये निवडा. काही नसेल करेल तर नॉट एम्प्लॉयसुद्धा तुम्ही निवडू शकता. आणि ॲन्युअल इन्कम वगैरे टाकायची गरज नाही, फक्त डोमासाईल वगैरे डिस्ट्रिक्ट टाकू शकता. जर काम करत असेल तर तसं तुम्ही दाखवू शकता. नंतर जिथे राहते ते डोमासाईल वगैरे टाकून सेव्ह अँड कंटिन्यू करा. डोमासाईल म्हणजे जिथे आत्ता राहताय तुम्ही ते. त्यानंतर नॅशनॅलिटी, आता इंडिया आहे तर आर यू महाराष्ट्र डोमासाईल, तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहताय तर महाराष्ट्र तुम्ही राहताय तर महाराष्ट्रामध्ये येस करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये नसेल राहत तर नो करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राहता तर कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता तर ते जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे की तर तुम्ही महाराष्ट्रात राहता तर डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, ते डोमासाईल सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. त्यानंतर रिलिजन, आपला हिंदू कुठला धर्म आहे तुमचा, ते धर्मापैकी एक इथे धर्म सगळे दिलेत ते सिलेक्ट करा. आपण हिंदू सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला विचारलं जाईल मदर टंग म्हणजे तुमची मातृभाषा कुठली आहे, ती मातृभाषा इथे सगळं सिलेक्ट करा. आपण महाराष्ट्रात राहतो तर मराठी सिलेक्ट केलेली आहे. कॅन्डिडेट इलिजिबल रिलिजन मायनॉरिटी, जर कोट्यामध्ये येत असाल तर ते ऑप्शन आहेत, त्यानुसार ते तुम्ही येस नो करू शकता. त्यानंतर आता तुमची कास्ट कुठली कॅटेगरी वगैरे, SC ST NT OBC SB BC सगळे कॅस्ट तुम्हाला इथे दिलेले आहेत, त्यापैकी एक निवडा. त्यानंतर तुमची जात कुठली आहे ती सिलेक्ट करा. तुमची कॅटेगरी आणि कास्ट निवडल्यानंतर तुम्हाला कास्ट, इश्यू आणि डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट विचारलं जाईल. तर तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढलेलं असेल किंवा काढणार असाल तर जे काही स्टेट आहे तर आपलं महाराष्ट्र, आणि कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलेलं, कुठल्या जिल्ह्यातलं तुमचं येतं ते जिल्हा इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिनल कॅटेगरीमध्ये येत असाल तर येस करा. आणि लक्षात ठेवा येस केलं तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे दोन्ही असणं गरजेचं आहे. जर नॉन क्रिमिनलमध्ये येत नसाल तर नो करा. तर ही बेसिक माहिती जी काही तुमची कास्ट कॅटेगरीची वगैरे होती ही तुम्हाला येस नो काही असेल ते करून व्यवस्थितरित्या सेव्ह अँड कंटिन्यू करायची आहे. जर तुम्ही नो केलं तर जनरल आणि ओपनमधून फॉर्म भरला जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर डिझेबिलिटी कॅटेगरी, जर अपंग व्यक्ती असेल, दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याने इथे येस करायचं आहे. आणि कशामध्ये अपंग आहे, किती % अपंग आहे, आणि UDIDचा नंबर वगैरे टाकायचा आहे. नसेल अपंग तर डायरेक्टली नो करायचं आहे. त्यानंतर डिफेन्स कॅटेगरीमध्ये येत असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये जर येत असेल तर येस करायचं आहे, असेल तर तुम्हाला स्पोर्ट्स सर्टिफिकेट लागणार आहे. तर स्पोर्ट्समध्ये येत असेल तर त्यानुसार स्पोर्ट्सचं नाव वगैरे आणि स्टेट, नॅशनल, जिल्हा लेवलचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर तुम्ही येस करू शकता, नसेल तर नो करा. त्यानंतर ब्लोस्टर स्कूल विचारलं जाईल. जे काही अनाथांसारखंच एखादं ब्लोस्टर स्कूल असतं तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. तर त्यांनी 10वी जर तिथून झाली असेल तुमचं बोल्स्टर स्कूलमधून, ते अनाथांसारखंच एखादा भाग आहे तर त्यामधून जर तुमची 10वी झाली असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. आणि स्कूलचा जिल्हा आणि तालुका इथे निवडायचं आहे. आणि त्यांच्याकडचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागणार आहे, नसेल तर नो करायचं आहे. अदर डिटेल्स, हॅव यू पास इंटरमिडिएट ड्रॉइंग एक्झाम, जे काही ड्रॉइंग एक्झाम आहे इंटरमिडिएटची, जर असेल तर येस करा, पास झाला असेल, नसेल तर नो करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर आता 10वीची माहिती तुमची द्यायची आहे. 10वीची जसं की तुमचं एक्झामिनेशन बोर्ड, म्हणजे 10वीचं बोर्ड कुठलं होतं, महाराष्ट्र बोर्ड होतं, CBSE होतं का ICSE होतं, कुठलं बोर्ड होतं ते बोर्ड सिलेक्ट करा. आपलं महाराष्ट्र तर मी महाराष्ट्रच बोर्ड, स्टेट बोर्ड सिलेक्ट केला आहे. त्यानंतर रोल नंबर टाका, जे काही तुमचा एक्झामचा नंबर असेल तो रोल नंबर टाका. इयर ऑफ एक्झाम, एक्झाम तुम्ही कधी पास झाला ते एक्झामचं इयर टाका. आणि मंथ ऑफ एक्झाम कोणत्या, मार्च असेल किंवा ऑक्टोबर असेल, जे काही फेब्रुवारी असेल, जे काही असेल तुमच्या मार्कशीटनुसार तुम्ही इथे टाकून घ्या. त्यानंतर स्कूलचा डिस्ट्रिक्ट, तुमचं जी काही शाळा आहे ती कुठल्या जिल्ह्यामध्ये होती ती टाका. आणि तालुका त्या शाळेचा
आणि शाळेचं जे काही गाव असेल ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर हॅव यू पास्ट 10th स्टँडर्ड, 10वी पास झाला आहात का, नाही झाला का, नापास झाला, नापास झाला तर नो, पास झाला तर येस करा. त्यानंतर डू यू फिलिंग ब्लाइंड हँडिकॅप स्कूल, तर तुम्ही हँडिकॅप स्कूलमधून येत असाल तर येस करा, नाही तर नो करा. त्यानंतर 10th स्टँडर्ड विथ मॅथ्स सब्जेक्ट, 10वीला तुम्हाला मॅथ्स सब्जेक्ट होता का, मॅथ्स सब्जेक्ट असेल म्हणजेच गणिताचा सब्जेक्ट असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्या हॅव यू 10th स्टँडर्ड विथ सायन्स सब्जेक्ट, 10वीला सायन्स सब्जेक्ट होता का, तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर हॅव यू टेकन टेक्निकल सब्जेक्ट 10th स्टँडर्ड, जर टेक्निकल सब्जेक्ट तुम्ही 10वीला असाल होता का, टेक्निकल सब्जेक्ट असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला 10वीचे मार्क्स टाकायचे. तुम्हाला ऑप्टेन मार्क्समध्ये 10वीला कितीपैकी किती मार्क्स आणि आउट ऑफ 500पैकी किती पडले ते ऑप्टेनमध्ये इथे टाकून घ्या. अशापैकी तुम्हाला टोटल मार्क्स आणि ऑप्टेन मार्क्स पडलेले मार्क्स वगैरे इथे टाकायचे. त्यानंतर ॲटोमॅटिकली तुमच्या इथे मार्क्स कॅल्क्युलेट होतील. त्यानंतर मॅथेमॅटिक्समध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले आणि सायन्समध्ये किती पडले ते तुमचं मार्कशीट घ्या समोर आणि त्यानुसार तुम्हाला इथे टाका कितीपैकी किती, 100पैकी किती पडले किंवा 150पैकी असतील, जे काही मार्क्स तुमचे त्या यावरती आहेत मार्कशीटनुसार कितीपैकी किती पडले हे गणिताचे आणि विज्ञानाचे मार्क तुम्हाला टाकायचे. त्यानंतर खाली यायचं आहे, खाली हे ॲटोमॅटिकली तुमचं सगळं कॅल्क्युलेट होईल. टोटल मार्क्स आणि पर्सेंटेजसुद्धा ॲटोमॅटिकली येतील. तुमच्या मार्कशीटनुसार हे पर्सेंटेज एकदा चेक करून घ्या. त्यानंतर 12th स्टँडर्ड डिटेल, जर तुमची 12वी झाली असेल तर येस करायचं आहे आणि कुठल्या साईडने 12वी झाली, कधी झाली, कुठल्या इयरला झाली, किती मार्क्स पडले, पर्सेंटेज किती पडले हे तुम्हाला द्यायचं आहे आणि 12वीचं मार्कशीट लागणार आहे. जर नसेल 12वी झाली तर डायरेक्टली तुम्हाला नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, बाकी काही करायची गरज नाही. त्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन, तुमचं जास्तीत जास्त शिक्षण किती झालं आहे, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, 10वी, ग्रॅज्युएशन जे काही झाले ते इथे हायेस्ट सिलेक्ट करा आणि डिग्री सिलेक्ट करा, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करू शकता. तर यानुसार तुम्हाला हायेस्ट कॅल्क्युलेशन टाकून सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे सगळी माहिती येईल तुम्ही टाकलेली, तर ही सगळी माहिती बरोबर आहे का, सगळे पर्सेंटेज वगैरे असतील, सगळी माहिती बरोबर असेल तर येस आणि सबमिट करा. येस सबमिट केलं की तुम्ही पुढे येणार आहात. प्रिव्हियस ट्रेनिंग डिटेल्स, हॅव यू अपेअर ITI तुम्ही अगोदर जर दिला असेल तर त्याची माहिती, कुठला ट्रेड, ॲडमिशन कधी घेतलं ते सगळं द्यावं लागेल. नसेल तुम्ही पहिल्यांदाच देताय तर नो ऑप्शनवरती क्लिक करून पुढे यायचं आहे. सेव्ह आणि कंटिन्यू केल्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर होम डिस्ट्रिक्ट तुमचं जे काही इथे आलं असेल ते जिल्हा निवडायचं आहे आणि खाली सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं जे काही येईल ते इथे व्यवस्थित सिलेक्ट करून सेव्ह आणि कंटिन्यू करा. होम डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर पुढे येणार आहात, ज्यामध्ये तुमच्याकडे टोटल डॉक्युमेंट्स किती पाहिजे ते दाखवलं जाईल. प्रत्येकाला इथे वेगवेगळे ऑप्शन येऊ शकतात. तर आधार कार्ड आहे का तुमचं, असेल तर येस करायचं आहे. डोमासाईल सर्टिफिकेट आहे का, असेल तर येस करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट असेल तर येस करायचं आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढलेलं आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. मार्कशीट तुमचं आत्ता भेटलेलं आहे का 10वीचं आहे का, तर येस करा, असेल तर येस करायचं आहे. नंतर कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे आहे का, काढलेला आहे का, तर असेल तर येस, नसेल तर नो. आणि ऑफिशियल डॉक्युमेंट क्लिअरली मेन्शन लोकेशन स्कूल वेअर कॅन्डिडेट हॅज ॲपन सेकंडरी स्कूल SSC एक्झामिनेशन विथ डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र एक्झाम स्कूल, शाळा सोडल्याचा दाखला वगैरे आहे का, तर येस करायचं आहे. अशा पद्धतीने जे डॉक्युमेंट आहेत ते येस करा, नसेल तर नो करा आणि खाली सेव्ह अँड सबमिटवरती क्लिक करा. त्यानंतर सगळं हे वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक कराल तर इथे तुम्हाला पुढची प्रोसेस जी आहे ते घेतली जाईल. आता पुढे आल्यानंतर तुमचा जे काही फॉर्म तुम्ही भरला आहे तो आता 100% भरलेला आहे असं दाखवेल. जी काही माहिती भरलेली आहे ती सगळी व्यवस्थित वाचून घ्या. जे काही डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट केले ते इथे पाहून घ्या, कारण तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते लगेच करावं लागणार आहे. तिथे सेंटरला जाऊन करावं लागणार आहे. ते कसं होणार आहे ते सुद्धा सांगतो आता पुढे तुम्हाला. हे काही डॉक्युमेंट आहे एवढे, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्या अगोदर इथे आय अग्रीवरती क्लिक करून लॉक प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. हे लॉक करणं गरजेचं आहे. लॉक प्रोफाईलवरती क्लिक करा आणि येस सबमिट करा. तुमची प्रोफाईल इथे लॉक होईल. तर हा झाला तुमचा पार्ट 1. आपण जो फॉर्म फिलिंगचा आहे तो इथे आपला पार्ट 1 झालेला आहे. तर जिथे आपला सगळा फॉर्म झाला. आता जनरेट ॲप्लिकेशन IDवरती क्लिक करा. जनरेट ॲप्लिकेशन IDवरती क्लिक केलं की इथे तुमचा फॉर्म कंप्लीट झालेला आहे. ॲप्लिकेशन फॉर्म फक्त आता कंप्लीट झाला आहे. तर इथे पाहू शकता आता ॲप्लिकेशन फॉर्मचं जे स्टेटस आहे ते कंप्लीट दाखवतं आहे. आता अजून भरपूर काही गोष्टी आहेत त्या आपण आता एक एक कंप्लीट करून घेऊया. त्यानंतर पुढे येतं पे ॲप्लिकेशन फी. तर आता ॲप्लिकेशन फीचं स्टेटस पहा, नॉट पेड आहे तर पे ॲप्लिकेशन फीवरती क्लिक करायचं आहे.
जे काही जिल्हा आहे तुमचा तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि आता तुम्हाला व्हेरीफाय इन्स्टिट्यूट विचारलं आहे, म्हणजेच तालुका जिल्हा तुमच्या आसपासचा जे काही सेंटर आहे, इन्स्टिट्यूट आहे, तिथे तुम्ही जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता. तुम्ही इथे कोणतंही सेंटर एखादं जवळचं सिलेक्ट करा आणि कंटिन्यू करा. जे काही कॉलेज असेल, इन्स्टिट्यूट असेल ते सिलेक्ट करून कंटिन्यू करा आणि त्यानंतर जे काही पेमेंट असेल ते करायचं, पेमेंट करायचं. पेमेंट झालेलं आहे, आपली दुसरी स्टेप कंप्लीट झाली. जे काही तुम्ही आत्ता इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज जे काही सिलेक्ट केलेलं आहे तिथे आपल्याला याची प्रिंट काढायची आहे आणि याची प्रिंट त्यासोबत कागदपत्र घेऊन जे काही तुम्ही सेंटर आत्ता निवडलं होतं, इन्स्टिट्यूट जे काही निवडलं होतं तिथे जाऊन तुम्हाला सगळे डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन जे आहे ते करून घ्यायचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आपलं पहा आता ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस कंप्लीट झालं आहे. ॲप्लिकेशन फीचं स्टेटस पहा पेड झालेलं आहे. आता येतं ॲप्लिकेशन कन्फर्मेशन स्टेटस. आता जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेताल तिथे जाऊन सगळे डॉक्युमेंट दाखवले जातील तुमचे आणि त्यानंतर तुमचे जे काही कन्फर्मेशन आहे ते इथे कंप्लीट दाखवणार आहे. तर जे काही सेंटर आता तुम्ही निवडलं आहे तिथे तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला, त्या कॉलेजला, शेजारच्या आसपासलं कोणतंही सेंटर तुम्ही निवडू शकता आणि त्या कॉलेजला किंवा त्या इन्स्टिट्यूटला जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय करा. आता इथून पुढचं मी दाखवतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कशा पद्धतीने. तर आता पुढच्या 2-3 दिवसानंतर मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं. आता लॉग इन करायचं आहे आपल्याला. तर न्यू कॅन्डिडेट जे आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा. तर इथे रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनवरती जायचं आहे कारण आपण ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे. आता आपल्याला ट्रेड आणि कॉलेज सिलेक्शन होणार आहे. आपण फॉर्म जो आहे तो कन्फर्म डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आणलेले आहेत. आता इथे लॉग इन करा. जे काही तुमचा ID पासवर्ड असेल ते टाकून साइन इन करा. आता हे साइन इन केल्यानंतर प्रोसीड टू IT ॲडमिशन पोर्टलवरती पुन्हा यायचं आहे. आता पुन्हा आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की आपलं आत्ता स्टेटस काय आहे. तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तिथे ITच्या वगैरे कॉलेजला जाऊन केलं तर पहा कन्फर्म दाखवतं आहे. तुमचे डॉक्युमेंट सगळे बरोबर आहेत तर कन्फर्म झालेले आहे. आता तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचं आहे. तर इथं प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म म्हणजे ट्रेड सिलेक्शन, कॉलेज सिलेक्शन इथे होणार आहे. प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्मवरती क्लिक केलं, गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला आता इन्स्टिट्यूट वाईज कॉलेज सिलेक्शन करायचं आहे का ट्रेड वाईज कॉलेज सिलेक्शन करायचं आहे ते तुम्हाला इथे दाखवलं जाईल. तर इन्स्टिट्यूट वाईज तुम्ही हा ऑप्शन निवडला पहिला तरी तो इन्स्टिट्यूट टाईप तुम्हाला गव्हर्नमेंट पाहिजे का प्रायव्हेट पाहिजे ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज, कुठल्या जिल्ह्यातलं कॉलेज हवं आहे ते तालुका, जिल्हा यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि इन्स्टिट्यूट तुम्हाला इथे दाखवलं जाईल. ते इन्स्टिट्यूट सिलेक्ट करा. ज्या कॉलेजला तुम्हाला घ्यायचं असेल ते कॉलेज तुम्ही इथे स्पेसिफिक घेऊन सर्च बटनावरती क्लिक करा. मग या कॉलेजमध्ये जेवढे काही ट्रेड असतील ते तुम्हाला इथे दाखवले जातील. मग ते तुम्ही ट्रेड जे आहे ते ॲड करू शकता. या कॉलेजचेच फक्त तुम्हाला ट्रेड दिसतील कारण आपण इन्स्टिट्यूट वाईज बघत आहे. तर पहा सर्च केलं की जे काही ट्रेड, या कॉलेजला ट्रेड किती आहेत, कोणकोणते ट्रेड आहेत ते तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील. त्यानुसार तुम्ही इथे ॲड करू शकता. हे झालं इन्स्टिट्यूट वाईज. पण जर तुम्हाला ट्रेड वाईज कॉलेज तुम्हाला पाहिजे असतील तर ट्रेड वाईज तुम्हाला आता गव्हर्नमेंट पाहिजे का प्रायव्हेट पाहिजे, ट्रेड वाईज सिलेक्ट केला आपण. त्यानंतर जिल्हा कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, कुठला तालुका असेल, ज्या ठिकाणचं कॉलेज तुम्हाला माहीत असेल तर ट्रेड वाईज तुम्ही घेऊ शकता किंवा ऑल ट्रेड इथे सिलेक्ट करू शकता किंवा एखादा स्पेसिफिक ट्रेड तुम्हाला फक्त त्याच ट्रेडला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तो ट्रेड फक्त तुम्ही इथे सिलेक्ट करून सर्च करू शकता. असं सुद्धा करू शकता. तर जे असेल त्या पद्धतीने तुम्हाला सोयीस्कर जे वाटेल तुमच्या ट्रेडवरती अवलंबून आहे किंवा तुमच्या कॉलेजवरती तुम्हाला कुठलं हवं आहे त्यावरती अवलंबून आहे. त्यानंतर सर्च करा तर ते तुम्हाला इथे दाखवलं जाईल. तर इथे पहा हे यानुसार इथे ते ट्रेड येईल. मग ॲड टू प्रेफरन्स लिस्ट या बटनावरती क्लिक करून तुम्ही ॲड करू शकता. असे मल्टिपल ट्रेड, मल्टिपल कॉलेजचे तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रेड वगैरे जे आहेत ते इथे तुम्ही सर्च करून ॲड करा. वेगवेगळे ट्रेड तुम्ही ट्रेड वाईजसुद्धा ॲड करू शकता. तर मी इन्स्टिट्यूट वाईज जाणार आहे कारण स्पेसिफिक त्याच कॉलेजला मला घ्यायचं आहे आणि त्याच कॉलेजचे मी ट्रेड टाकणार आहे कारण मला लांब जायचं नाही, त्याच कॉलेजमध्ये मला टाकायचं आहे. त्यामुळे मी एकच इथे इन्स्टिट्यूट पाहू शकता सिलेक्ट करतो आहे आणि याच कॉलेजमधले जे काही ट्रेड असतील ते मी इथे प्रेफरन्सेसमध्ये टाकणार आहे. तर जे काही ट्रेड असतील तेवढे पाहिजे तेवढे तुम्ही ट्रेड जे आहे ते प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकू शकता. आता कसं टाकायचं तर ते तुम्ही इथे सर्च करा. आता सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे ट्रेड वाईजसुद्धा पाहू शकता, सगळं ऑप्शन तुम्हाला दाखवले जातील. पण इथे काही आपण करणार नाही आहे. इथे डायरेक्टली आता मला जो ट्रेड हवा आहे, सपोज मला हा इलेक्ट्रिशियनचा ट्रेड आहे तर ॲड टू प्रेफरन्स लिस्टवरती क्लिक करायचं. दुसरा हवा असेल तर इथे तो सुद्धा, वेल्डरचा पाहिजे तर वेल्डरचा मी इथे ॲड केला. अशा पद्धतीने भरपूर असे ट्रेड्स तुम्ही जे आहे ते टाकू शकता.
तर ते या एका कॉलेजचे मी इथे भरपूर ट्रेड जे आहे ते टाकून घेतो. तुम्हाला जेवढे हवे असतील त्यानुसार तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजचे सुद्धा टाकू शकता. एका कॉलेजचे सगळे ट्रेडसुद्धा टाकू शकता. ट्रेड वाईज जे काही कॉलेज आहेत ते सुद्धा सर्च करून तुम्ही इथे टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने हे सगळे टाकून घ्या. मी पहा इथे सगळे ट्रेड टाकलेत आणि सेव्ह अँड कंटिन्यू खाली करतो. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे पाहू शकता, इथे दाखवलं जाईल की तुमचं नाव वगैरे ही सगळी माहिती आणि तुम्ही टाकलेले प्रेफरन्सेस ते सगळे व्यवस्थित आहे का एकदा चेक करा. तर सगळे त्याचे प्रेफरन्सेस 1, 2, 3 नुसार सगळे लावून घ्या आणि त्यानंतर खाली आय अग्रीवरती क्लिक करून लॉक अँड कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा आणि येस लॉकवरती क्लिक करा. तुमचा पूर्ण फॉर्म आता कंप्लीट झालेला आहे आणि प्रिंट काढा. तुमचे जे काही ऑप्शन फॉर्म आहे कॉलेज आहेत तेच प्रेफरन्स वाईज इथे लागलेले आहेत. जर काही बदल करायचा असेल तर अनलॉक करा आणि अनलॉक करून सुद्धा तुम्ही पुन्हा कॉलेजचे जे काही चेंजेस आहेत ते करू शकता. तर याची जी काही प्रिंट आहे ती काढून घ्या. आता जे काही टाईम टेबलनुसार तुमचा जो काही रिझल्ट लागेल त्यानुसार तुमचं इथे दाखवलं जाईल, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने सर्व स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. ऑप्शन फॉर्म सगळं फॉर्म भरून झालेले, पेमेंट झालेले आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तर जेव्हा काही लिस्ट लागेल त्यावेळेस तुम्ही इथे येऊन फक्त चेक करा आपलं नाव लागलेलं आहे का नाही. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.